वढाव गावची बहिरी देवाची यात्रा उत्साहात संपन्न। हजारो भाविकांची उपस्थिती, काटेरी पेरकूट, देवकाठी स्पर्धा आणि छबिना सोहळ्याने यात्रेला रंगत। रायगड जिल्ह्याच्या पेन तालुक्यातील वढाव गावची प्रसिद्ध बहिरी देवाची यात्रा यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली। चैत्र पौर्णिमेच्या एक दिवस आधी म्हणजेच मंगळवारी 31 मार्चच्या दिवशी भरलेल्या या यात्रेसाठी मुंबई, ठाणे, पुणे तसेच कोकणासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविकांनी हजेरी लावली होती। या यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे देवकाठ्यांची थरारक स्पर्धा आणि छबिना सोहळा। दुपारी 12 वाजता गावातील बहिरी देवाच्या मंदिरातून छबिना निघाला। भंडारा उधळत, ढोल ताशांच्या गजरात आणि पारंपरिक गीतांच्या स्वरात हा सोहळा रंगत गेला। शेकडो भक्तांनी आपल्या अंगावर काटेरी पेरकूट मारून भक्तीची अनोखी परंपरा जपली। यामध्ये तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांचाही उत्साह विशेष लक्षवेधी ठरला। हा लेपा परंपरेनुसार आहे। आज 100 वर्ष झाली। आज परंपरेचा लेपा चालू असतो। सकाळचा लेपा पूजन होतं। पूजन झाला की मग ते भाईपुरा पाया पडतात। भाईपुरा पाया पडतात 12:30 आपला लेपा निघतो। लेपा निघाल्यानंतर आपला गावभर फिरतो। आता फिरतो भाईपुरा पुतळे मारत जातात। त्या पुतळे लोक भाई प्रसन्न होतात, साधने होतात। पण इथून लेपा झाल्यानंतर आमचा मुंबई आहे कुठं तिथं आमचा देवस्थान कुठं जुना देवस्थान तिथं आमचा लेपा भेटून जातो। नंतर देऊ लेपा यावं आता येत्या आमच्या नंतर बंद झाला। आता आपल्या मूल कुठे मोकळ आहे। मोकळ आमचा तिथं गेलं काठे बंद होतील, तिथं आरती होईल। आरती झाल्यानंतर आमचा लेपा मार्गी स्थळ लागेल। नंतर आपला देऊ मार्गे असं येईल समोर नाटक गाजत। नंतर शीत चालू असलेले आमच्या काठ्या म्हणजे काय देवकाठ्या उभा तीन त्याला समान बक्षीस उंच कोण असेल पण समान बक्षीस। हा कारभार आमचा वढावचा जवळ 5 दिवस सतत गेले। 5 दिवस सतत ने भजन कीर्तन उड्या मारत ढोलांची स्पर्धा असे कार्यक्रम होतात। त्यानंतर देवाचा छबिना वढाव आणि मोठे वडाव मार्गे दीव गावात पोहोचून श्री नागेश्वर देवाला भेट देण्यात आली। दीव गावात या सोहळ्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। त्यानंतर वाशी मार्गे छबिना पुन्हा वढावमध्ये दाखल झाला। शिवनेरी मैदानात देवकाठी उभारण्याची स्पर्धा रंगली। उंच उंच देवकाठ्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले। हजारो नागरिकांनी ही स्पर्धा पाहण्यासाठी गर्दी केली होती। यात्रेनिमित्त परिसरात पाळणे, खेळणी, मिठाई, फळे, फुले, हॉटेल आणि सरबतांची दुकाने मोठ्या प्रमाणात लागली होती। लहान मुलांनी पाळण्यांचा मनमुराद आनंद लुटला। मात्र वाढत्या उन्हामुळे पाणी टंचाईचे सावट जाणवत असले तरीही भक्तांचा उत्साह मात्र ओसंडून वाहताना दिसला। परंपरा आणि श्रद्धेचा अनोखा संगम असलेली ही यात्रा यंदाही अविस्मरणीय ठरली। आपण जर पाहताय ही जी बहिरी देवाची मूर्ती दिसते ही पूर्ण लाकडाची मूर्ती आहे आणि एका लाकडापासून बनवलेली मूर्ती आहे। पेन तालुक्यातीलच नव्हे, रायगड जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात हे अशा प्रकारची जी एक देवाची मूर्ती आहे ती देवाची मूर्ती या लेपा रूपीने आपल्याला इथं फिरताना दिसते। संपूर्ण रायगड मध्ये नाही, महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतात जरी फिरला तरी कुठल्याही देवाची पूर्ण मूर्ती आहे ती अशी छबिना रूपाने फिरताना आपल्याला कुठेही दिसणार नाही। देवांच्या ज्या पालख्या निघतात, कोणत्याही देवस्थानाची जी पालखी असली तरी ती पालखी जी आहे त्या पालखीमध्ये फक्त प्रतिकात्मक मूर्त ही फिरवली जाते किंवा मुखवटा फिरवले जाते। मात्र वढाव गावातील हे एकमेव असं मंदिर आहे ज्या मंदिरात देवाची पूर्ण मूर्त जी आहे ती पूर्ण मूर्त 5 गाव फिरवली जाते। खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर वढाव गाव हे सणांचं माहेरघर याचसाठी ओळखलं जातं की वैशिष्ट्यपूर्ण सण किंवा अगदी शतकांची परंपरा असणारा, शतकांपेक्षा जास्त वर्ष सण साजरा करणारा आणि एकोप्याने सण साजरा करणारा गाव म्हणून हे वढाव गाव ओळखलं जातं। तर या आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनेल।